नमस्कार, मी वर्षा मसूरकर आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मसूरकर्स लाईफ. तर माझ्या मागची माडाची झाडं बघून अंदाज आलाच असेल आपण कुठे आहोत. तर आपण मालवणात आलेलो आहोत. गावाचं नाव आहे रेवताळे. तर आज आपण काय करणार का, बेसिकली आपण काल आलो आम्ही जनशताब्दीने, पण लेट झाला त्यामुळे संध्याकाळी काही बघता नाही आलं. जवळची काही ठिकाणं कवर करणार आहोत, ती बऱ्याचदा नाही करता आली आम्हाला. आम्ही बऱ्याचदा व्हिजिट केलं मालवण वगैरे. तर पहिलं म्हणजे साळगावकरांचं एक गणेश मंदिर आहे सोन्याचं, ते व्हिजिट करणार आहोत. मग रॉक गार्डन, चिवले बीच आणि मालवण बंदर. तर आज आपण तिथे व्हिजिट करणार आहोत. मालवण फिरायची खरी मजा ही रिक्षामधूनच आहे. आई बाबांनी वर्षा मागे बसले. ॲक्च्युली मलासुद्धा मागेच बसायचं होतं, पण वर्षा म्हणाली की तुला पुढे पुढे करायची खूप सवय आहे, त्यामुळे तू पुढेच बस. मला ते पटलं. मी ऑटोच्या पुढे बसलो. पुढे बसून मी रिक्षाचा आवाज, मालवणातली बाजारपेठ आणि मालवणातला निसर्ग एन्जॉय करत होतो. बाजारपेठेतून वाट काढत आम्ही थेट पोचलो ते साळगावकरांच्या जय गणेश मंदिराकडे. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. उंच उंच नारळाची झाडं, चारी बाजूला हिरवीगार झाडं आणि हो, पक्ष्यांचे आवाजसुद्धा तुमचं मन प्रसन्न करतात. या मंदिराची स्थापना काल निर्णयकार जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. सभामंडपाच्या गाभाऱ्यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या 8 मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर 8 दिशांना असलेल्या 8ही मूर्त्या आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत, अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते. आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्ण गणेश सिद्धिबुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे, असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल, तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद लेखणी असून गणेशाचे पारंपरिक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे. मंदिर सभा मंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. या जागी उभे राहून श्रद्धेने केलेली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मकर संक्रांतीच्या वेळी सूर्याची कोवळी किरणे थेट मूर्तीवर पडतात. त्यावेळी सोन्याचा गणपती विलक्षण तेजाने झळाळून निघतो. आता पहिलं दर्शन घेतलंय ते म्हणजे गणपतीचं, आपला मेढ्यातला मालवणातला गणपती, तो म्हणजे जयंत साळगावकरांचं मंदिर आहे. ते अतिशय सुंदर असं ते दर्शन घेतलंय. आणि आता आपण आलो आहोत रॉक गार्डन मालवणमध्येच. तर चला कसं वाटतंय ते बघूया आपण. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे गणपतीचं मंदिर ते रॉक गार्डन. तर आपण आता रॉक गार्डनमध्ये चाललेलो आहोत. हा एंट्रन्स. तर रॉक गार्डनमध्ये लक्ष वेधून घेतले ते खूप निरनिराळ्या झाडांनी. तर वन ऑफ माय फेवरेट चाफ्याचं फूल मला मिळालं आहे. आणि त्या चाफ्याची म्हणजे बरीचशी झाडं आहेत. ऑफकोर्स कोकणात झाडांना काय तोटा नाही आहे, पण खूप दिवसांनी अशी झाडं एका वेळी खूप पाहता आली आहे, त्यामुळे खूप मज्जा येते. आणि आई बाबा पुढे पोहोचले पण आहेत आणि माझे पाय पुढे सरकत नाही आहेत पटपट, पण मस्त. एन्जॉय. लाटांचा आवाज हा असं गदगदून येते. खूप दिवसांनी असं आले. आपण का नाही येत आपल्या गावी, एवढं असून तर वेळ मिळत नाही तेवढा, पण मज्जा येते. तर मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर फायनली आलेलो आहोत आणि खूप खूप मस्त वाटतंय. फेसाळलेल्या लाटा अक्षरशः आदळत आहेत. इथे बाबांची एंट्री झालेली आहे. येस, या बाबा. मोकळं असं फूडपर्यंत जातात. वाढतंय पाणी वाढतंय. बघ ना तिथेच, बघ ना तिथे कुठपर्यंत आलं. होय होय. तर या लाटा किती वेळ बघाव्यात ह्याला काही सुमारच नाही आहे. कंटिन्यूस मी बघते, मला मन नाही होतं निघायचं. आणि आता परत चिवला बीचवर जायचंच आहे, त्यामुळे बाबा बोलले चला आता निघूया. सगळं जवळच्या अंतरावर आहे. आई बाबांना म्हणजे माहिती आहे, बाबांना स्पेशली सगळं माहिती आहे किती काय अंतरावर आहे, कुठे खाऊचं आहे ठिकाण, हॉटेल कुठे चमचमीत मिळेल, त्यामुळे काही टेन्शन नाही. ते सगळी काळजी ते घेत आहेत.
आम्ही फक्त मस्त फिरतोय आणि आनंद लुटतोय. येस, खूप दिवसांनी अशी ट्रिप झाली आहे ही गावच्या निमित्ताने, जत्रेच्या. तर एका फेरीत खूप काही मजा करायची एवढं नक्की. तर आपण मालवण ट्रिप मध्ये आई बाबांसोबत आलेलो आहोत. तर इथे म्युझिकल फाउंटन असतं, संध्याकाळचा ते शो असतो. तर आम्ही आलोय चुकीच्या वेळेला, तरी पण खूप छान आहे. तर मी दाखवते आता एक्झॅक्टली आपण कसे आलोय. तिकडनं करत करत येस, तर पुन्हा समुद्रच समुद्र. मस्त. होपफुली दिसतं तिथे विनीत आहे, बाबा आहे आणि कुणी आहे ओळखीचं भेटलं असणार. तर रॉक गार्डनला लागूनच पुन्हा आपण त्या बीचलाच आलेलो आहोत. आणि माझ्या अगदी समोर जो आहे तो सर्जेकोट कडा आहे. होपफुली तुम्हाला दिसेल अगदी समोर. आणि त्याला लागूनच आहे तो चिवला बीच. इथून दिसतोय सहज डोळ्यांनी. तिथे पण आपण जाणार आहोत. तर खूप एक्सायटेड आहे मी पण आता परत जायला त्या साईडने समुद्र बघायला आणि तिकडनं परत इकडचं दृश्य बघता येईल मला. तर लेट्स गो. तर फायनली आपण चिवला बीचला आलेलो आहोत. मगाशी मी रॉक गार्डनवरून तुम्हाला ते दाखवलं. तर रॉक गार्डनमध्ये त्या साईडला आहे, राईट हँड साईडला. आणि सर्जीकोट त्या कॉर्नरला आहे. तर चिवला बीच खूप मोठा आहे, सी शेपमध्ये आहे पूर्ण तो. आणि खूप क्लीन आहे, म्हणजे नेहमीसारखंच आवडणारं ठिकाण. तर आता मी एन्जॉय करते. आणि बरीच जणं तिथे शिंप्या पकडत आहेत, तिसऱ्या म्हणतात ना, तिसऱ्या ते पकडत आहेत. तिकडे सगळे चिंबोरा, कुर्ल्या, खेकडा काय काय म्हणतात त्याला, ते पकडत होते. तर बऱ्याच जणांनी पकडलेले आहेत. माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा.